नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे. मी गोजर येथे आपण शिंदे साहेबांच्या प्लॉटमध्ये आता आपण आंब्याची लागवड सुरू आहे. तुम्ही बघू शकता की क्लोज प्लांटेशनमध्ये आपण जे काम करतो तर तिथे त्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे एका ठिकाणी. तर तिथे आपण ह्या 3 लाईनी बसलेल्या आहेत. लांबी जास्त असल्यामुळे आपल्याला 550 झाडं जवळपास बसलेली आहेत. अशा प्रकारे प्लांटेशन सुरू आहे. प्लांटेशन नंतर आपण ह्या झाडांना आधार देण्यासाठी काठ्या वापरणार आहेत आणि काठी लावून सुतळीने बांधून पूर्ण प्लॉट हा रेडी करणार आहे. केशर व्हरायटी आहे. रोपं बघू शकता तुम्ही, अगदी कुठलाही रोग नाही अशी निरोग. शिंदे सर, कसं वाटलं तुम्हाला आज प्रत्यक्ष तुमच्या शेतात लागवड झालेली आहे? सर, जनार्दन सरांच्या मार्गदर्शनाखाली अति सुंदर अशी डेव्हलप त्यांनी केलेली आहे. बाग एकदम सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कट केलेल्या आहे. तर मला हे करून खूप मोठा चांगला आनंद झाला आहे. थँक्यू मित्रांनो, बघू शकताय की आपण खड्डे खोदलेले आहेत, झाडं लावलेली आहेत, झाडांना बांबू लावलेला आहे प्रत्यक्ष बघा. आणि बांबू लावून 6 इंच वर जमिनीपासून आपण ड्रीपसुद्धा बांधलेली आहे. त्याच्यानंतर झाडंसुद्धा आपण व्यवस्थित बांधलेली आहेत आणि एका रेषेत टेक्निकली आपण सगळं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या बागेतलं दुसरं वैशिष्ट्य की इथं आपण जेवढे प्लास्टिक पडलेलं होतं सगळं उचलून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्हाला एकही आपण रोपं लागवडीनंतर जे प्लास्टिक पिशव्या उरतात त्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आणि शेतीचं फार मोठं नुकसान होतं आहे. तर ते होऊ नये यासाठी आपण सगळ्या प्लास्टिकच्या बॅगा उचललेल्या आहेत आणि सगळी बाग एकदम पूर्ण क्लीन केलेली आहे आणि व्यवस्थित प्लांटेशन शिंदे सरांच्या बागेत मी गोजर येथे झालेलं आहे. 550 झाडांचं प्लांटेशन आज आपण इथे केलेलं आहे. लवकरच याचा अपडेट टाकू. इथं चुनखडीचं क्षेत्र आहे थोडंसं, तर त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिकवर आपण 100% काम करणार आहेत. ऑर्गॅनिकमध्ये जीवामृत, त्याचबरोबर 19-19 हे जरी रासायनिक असलं तरी आपल्याला त्याची स्लरी बनवून आपल्याला ते टाकायचं आहे. त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड आपण इथं वापर करणार आहे. भूसंवर्धन याचा वापर करणार आहे. आणि काही प्रकारचे जीवाणू जे आवश्यक असतात आंब्याच्या झाडांना त्याचं पण ॲप्लिकेशन आपण करणार आहे. जवळपास 550 झाडांचं इथं प्लांटेशन आपण केशर व्हरायटीचं केलेलं आहे. आणि झाडं तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी इथं आपण रोपं लावलेली आहेत. बघू शकता हीच रोपं बाकी ठिकाणी मोठ्या पिशवींमध्ये टाकतात आणि 150-200 रुपयापर्यंत विकतात. तर ही फक्त आपल्याकडे 90 रुपयाला रोप मिळतं आहे. बघा 3-4 स्टेज आहेत. अशा प्रकारची रोपं सुंदर आणि हार्डनिंग झालेली रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर नक्की व्हिजिट करा. ज्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी मार्गदर्शन घ्या. ज्यांना प्लांटेशन करून पाहिजे असेल त्यांना प्लांटेशन देखील करू शकतो आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.